नमस्कार सर्वांना. जिल्हा परिषद अहिल्यानगर मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 8वी साठी आज मार्गदर्शन करणार आहेत श्रीमती मंजुषा मरकत साळवे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्डी मराठी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. आजचा विषय आहे बुद्धिमत्ता आणि आज घटक आहे क्रम आणि त्यामध्ये आहे संख्या. गुड इव्हिनिंग सर्वांना. माझा आवाज येतोय सर? हॅलो हॅलो सर, आवाज येतोय का? येतोय मॅडम आवाज. गुड इव्हिनिंग सर्व विद्यार्थ्यांना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या सेशनला सुरुवात करत आहोत. ठीक आहे. आता 2 ते 3 दिवस आपण गणिताच्या टॉपिकचा अभ्यास केला. गणिताचे 3 टॉपिक आपण अभ्यासले. तर गणितानंतर आपण वळणार आहोत बुद्धिमत्ता चाचणीकडे. तर बघा, आपली मिशन 8वी स्कॉलरशिप मध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये क्रम किंवा सेरीज म्हणून एक टॉपिक आहे. आता क्रम, वेगवेगळ्या पद्धतीचे क्रम, संख्येचे क्रम दिलेले असतात, त्यानंतर इंग्लिश अल्फाबेटचे दिलेले असतात, मराठी मुळाक्षरांचे दिलेले असतात. बुद्धिमत्तेमध्ये असे मिक्स क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. तर आपला आजचा मेन टॉपिक आहे क्रम. आणि तो क्रम कसला असणार आहे? संख्येचा क्रम असणार आहे. बघा, मी स्क्रीनवर त्याचे गुण देखील दिलेले आहेत. 12 गुणांसाठी यावरील प्रश्न येतात, म्हणजे 6 प्रश्न असतात. संख्यांच्या क्रमवर 6 प्रश्न असतात. तर अशा प्रकारे आपण विविध प्रश्नांचा सराव, विविध लॉजिक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. संख्यांचा क्रम अभ्यासत असताना विद्यार्थी मित्रांनो, 7 ते 8 लॉजिक आहेत. त्या लॉजिक व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारण्यात येत नाही. आता पहिले आपल्याला ते लॉजिक माहिती पाहिजे. लॉजिक जर माहिती नसतील तर आपल्याला प्रश्न सोडवायला अडचणी येऊ शकतात. मग आपण लॉजिक नुसार कोणत्या प्रकारचं लॉजिक आपण प्रश्नाला लावू शकतो, कोणत्या प्रकारचं लॉजिक त्या प्रश्नामध्ये बसू शकतं, यासाठी आपल्याला काय करायचंय, आज अभ्यास करायचा आहे. मी क्लासच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करते की सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित प्रत्येक लॉजिक, प्रत्येक उदाहरण, प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायची आहे. लिहिलं तर तुम्हाला फायदा होणार आहे, नाहीतर 3 ते 4 दिवसांमध्ये तुमचं पुन्हा विस्मरण होईल. लिहून ठेवल्यास याचा एक फायदा तुम्हाला नंतर होईल. तर बघा, आपल्या पहिल्या स्लाइडकडे आपण वळूया. बघा, पहिल्या स्लाइडकडे आपण आज वळूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पहिल्या स्लाइडवर काय दिसतंय, आपल्याला संख्या मालिका दिसते. आता त्यामध्ये 3 वेगवेगळे गट केलेले आहेत. बघा, संख्या मालिका यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात हेही आपल्याला या ठिकाणावरून कळेल. बघा, पहिल्या प्रकारचा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो, संख्या मालिकेमध्ये किंवा क्रम संख्या यामध्ये मालिका पूर्ण करणे. पहिल्या प्रकारचा प्रश्न काय असतो? मालिका पूर्ण करणे. आता मालिका पूर्ण करणे म्हणजे नेमकी कशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये दिलेले असतात? बघा, या ठिकाणी मी उदाहरण दिलेलं आहे मालिका पूर्ण करणे. काय उदाहरण दिसतंय तुम्हाला? पहिलं 17, 19, 21 आणि 23 आणि पुढे काय दिलंय? प्रश्नचिन्ह दिलंय.
पुढे काय दिलंय? प्रश्न चिन्ह दिलेलं आहे. मग आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा अंक शोधायचा असतो. मग 17 नंतर 19 दिलंय. 17 नंतर 19 म्हणजे कितीचा फरक वाटतोय तुम्हाला इथे? 2चा. 19 नंतर त्यांनी 21 दिलंय क्रमाने. कितीचा फरक दिसतोय त्या ठिकाणी तुम्हाला? 2चा. 19 मध्ये जर 2 मिळवले तर 21 येतात. 21 मध्ये 2 मिळवले तर किती येतात? 23. मग ऑब्विसली त्याच्या पुढचा अंक कसा असेल? आपल्याला त्याच्या आधीच्या संख्येमध्ये म्हणजे 23 मध्ये सुद्धा काय करावं लागेल? 2 ऍड करावं लागेल. मग 23 मध्ये 2 ऍड केल्यानंतर काय येणार मग? 25. मग पहिल्या मालिकेचं उत्तर काय येणार विद्यार्थी मित्रांनो? 25. आता दुसरी बघा. दुसरा क्वेश्चन काय आहे? त्याच संख्या दिसताय तुम्हाला. फक्त प्रश्न चिन्हाची जागा काय झालेली आहे? बदललेली आहे. बघा 17, 19 इथे प्रश्नचिन्ह आलं, इथे 23 आणि इथे 25. मग आपल्याला लॉजिक लावावं लागतं. आपली बुद्धी वापरावी लागते. बुद्धिमत्तेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपली बुद्धी जास्तीत जास्त आपल्याला वापरावी लागते. मग बुद्धी वापरण्यासाठी आपल्याला पहिले त्या सर्व गोष्टींचं काय पाहिजे? नॉलेज पाहिजे. जर आपल्याकडे जर नॉलेज असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं की या ठिकाणी आपल्याला कोणती कन्सेप्ट वापरायची किंवा हा प्रश्न कोणत्या टॉपिक वरचा आहे, इथे कोणत्या प्रकारचं लॉजिक लावायचं. बघा लगेच आपल्याला समजतं. बघितल्या 17 आणि 19 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. 23 आणि 25 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. मग बघा 19 आणि इथं येणाऱ्या संख्येमध्येही कितीचा फरक असेल? 2चा. मग 19 मध्ये जर 2 मिळवले तर उत्तर किती येतं विद्यार्थी मित्रांनो? 21 किंवा 21. मग प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार? 21. अशी खूप सारी उदाहरणे आपण बघणार आहोत, पण या स्क्रीनवरची उदाहरणे मी तुम्हाला सध्या दाखवते. पुढचं बघा 3 नंबरचं. 17 नंतर काय आहे? 19. म्हणजे तिथे किती मिळवले त्यांनी? 17 मध्ये 2 मिळवले, त्यावेळेस त्यांना 19 मिळाले. 19 नंतर प्रश्न चिन्ह आहे. माहिती नाही त्या ठिकाणी काय असेल. फरकही आपण काढू शकत नाही कारण आपल्याला माहिती नाही कोणता नंबर आहे तिथे. 29 आणि 37 मध्ये बघा बरं कितीचं अंतर आहे? कितीचं अंतर दिसते तुम्हाला 29 आणि 37 मध्ये? 8चं अंतर दिसते. 29 आणि 37 मध्ये कितीचं अंतर दिसते? 8चं अंतर दिसते. मग आपल्या लगेच लक्षात यायला पाहिजे की दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबर मध्ये 4चा फरक असणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये 6चा फरक असणार आहे. बरोबर सेरीज बरोबर क्रम मिळतोय की नाही आपल्याला? बघा 2, 4, 6 आणि 8 मधून कशाही कोणत्याही प्रकारच्या संख्या आपण घेतलेल्या नाही. क्रमानेच येणाऱ्या संख्या आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. बघा मग 17 मध्ये 2 मिळवले, 19 आले. 19 मध्ये आपल्याला काय मिळवावे लागतील? 4 मिळवावे लागतील. 19 मध्ये 4 मिळवलं मग काय येणार? 23. आणि बघा आता 23 मध्ये 6 मिळवून बघा किती येणार? 29. म्हणजे आपलं प्रश्न चिन्हाच्या जागी काय नंबर आला मग? 23. आले लक्षात? आता इकडच्या बाजूचं बघूया आपण. बघा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न असतो विसंगत घटक किंवा चुकीचे पद ओळखणे. आता विसंगत घटक म्हणजे गटात न बसणाऱ्या शब्दासारखा हा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो. गटात न बसणाऱ्या शब्दासारखा हा प्रश्न असतो. बघा विसंगत घटक ओळखणे किंवा चुकीचे पद ओळखणे. चुकीचं पद कोणतं आहे आपल्याला ते ओळखायचे. बघा पहिलं पद आहे 4, इथे आहे 9, इथे आहे 17, इथे आहे 25, इथे आहे 36, इथे आहे 49. सर्वांचे माझ्या माहितीप्रमाणे सर्वांचे वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ नक्कीच पाठ असते. बरोबर? मग इथं थोडस विचार करा बरं. 4 कसला वर्ग आहे? 2चा. बरोबर? 9 कितीचा वर्ग आहे? 3चा.
17 आहे का कोणत्या संख्येचा वर्ग? कोणत्या पूर्ण संख्येचा वर्ग आहे का 17? नाही. 25 बघा बरं कितीचा वर्ग आहे? 5चा. 36 कितीचा वर्ग आहे सांगा बरं? 6चा. 49 कितीचा वर्ग आहे? 7चा वर्ग. म्हणजे सर्व ज्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला 17 सोडून या सर्व पूर्ण वर्ग संख्या आहेत. कशा आहेत? पूर्ण वर्ग संख्या. बघा 4, 9, 25, 36 आणि 49. त्या संख्या क्रमामध्ये 17 एकमेव अशी संख्या आहे की ती कोणत्याही संख्येचा पूर्ण संख्येचा वर्ग नाही. मग आपलं उत्तर काय येणार? 17. काय येणार आपलं उत्तर? 17. 17 म्हणजे काय? गटात न बसणारा शब्द गटात न बसणारा अंक कोणता येणार आपला? 17 येणार. बरोबर. आता दुसरं बघूया आपण. दुसऱ्या प्रश्नामधला पहिली संख्या आहे 4, 14, 24, 35 आणि 44. 4 आणि 14 मध्ये कितीचा फरक दिसतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? 4 मध्ये ज्यावेळेस आपण 10 मिळवतो त्यावेळेस 14 येतात. 14 आणि 24 मध्ये कितीचा फरक दिसतोय? 14 मध्ये ज्यावेळेस 10 मिळवतो त्यावेळेस काय येतात? 24 येतात. 24 आणि 35 मध्ये कितीचा फरक दिसतोय? 11चा फरक आहे बघा. 35 मधून 24 वजा केल्यास किती येतात? 11. 35 आणि 44 मध्ये कितीचा फरक दिसतोय बघा बरं? 35 आणि 44 मध्ये 9चा फरक दिसतोय. बरोबर की नाही? कितीचा फरक दिसतोय? 9चा. मग यामध्ये 10, 9, 11, 10 आणि 10 या ठिकाणी आपण 45 घेऊया. ठीक आहे. इथेही फरक कितीचा आला? 10चा आला. कितीचा फरक आला? एक मिनिट. बघा इथे फरक कितीचा आलाय आपला? 35 आणि 9चा फरक आलाय बघा. मग आपल्याला विसंगत पद ओळखायचंय. विसंगत पद कोणतं येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो? बघा इथे 10चा फरक आहे, इथे 10चा, पण इथे 35 11चा फरक आलाय डायरेक्ट. इथेही कितीचा फरक पाहिजे होता? 10चा फरक पाहिजे होता. मग 35च्या ऐवजी तिथं काय पाहिजे होते? 34 पाहिजे होते. मग 34 नंतर काय आले असते आपले? 44 आले असते. पण 35च्या ऐवजी आपल्याला त्यांनी तिथे काय दिलं? 34च्या ऐवजी आपल्याला त्यांनी त्या ठिकाणी काय दिलेलं आहे? 35. मग विसंगत पद कोणतं येणार आपलं? या संख्या मालिकेमधलं 35. आलं लक्षात? आता पुढचं बघा. विसंगत पदच ओळखायचं आपल्याला. पहिली संख्या आहे 1, दुसरी आहे 3, तिसरी आहे 5, चौथी आहे 7, 9, 10 आणि 11. संख्या बघितल्या आपल्या लक्षात येईल 10 वगळता 10 सोडून 10 वगळता सर्व संख्या ह्या कोणत्या संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो? विषम संख्या आहे. म्हणजे ही जी सेरीज आहे ती कोणती आहे? विषम संख्येची सेरीज आहे किंवा विषम संख्येचा क्रम आहे. 10 ही कोणती आहे? ही समसंख्या आहे. त्यामुळे आपलं गटात न बसणारा पर्याय किंवा विसंगत पद कोणतं येणार? 10 येणार. आलं लक्षात? हे झालं दुसऱ्या टाईपचे. आता तिसऱ्या टाईपचे प्रश्न बघा बरं. तिसऱ्या टाईपचे प्रश्न असतात सहसंबंधाचे प्रश्न. सहसंबंध ओळखायचा असतो. पहिल्या 2 संख्येमधला सहसंबंध दिलेला असतो. बरोबर. त्याच्यावरून आपल्याला दुसऱ्या संख्येमधला संबंध ओळखायचा असतो. कधी कधी दुसऱ्या संख्येमधला सहसंबंध दिलेला असतो. पहिल्या संख्येमधला ओळखायचा. तर मग बघूया यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये बघा 7चा संबंध त्यांनी 49 बरोबर दिलाय. बरोबर. आपल्याला काय करायचंय? 8चा सहसंबंध शोधायचा आहे. बघा 7चा काय संबंध आहे बरं 49 बरोबर?
साताचं काय कनेक्शन आहे 49 बरोबर? आठवा बरं. तर साताचा वर्ग काय येतो विद्यार्थी मित्रांनो? 49. साताचा स्क्वेअर काय येतो? 49. मग पहिल्या गटामध्ये जर आपण वर्ग संकल्पना वापरतोय तर दुसऱ्याही गटामध्ये आपल्याला काय करावं लागेल? वर्ग संकल्पनाच वापरावी लागेल. म्हणजे 8चा वर्ग किती येणार? 64 किंवा 64. आलं लक्षात? दुसरं बघा आता. दुसरं बघा बरं काय आहे? 343चा संबंध त्यांनी आपल्याला 10 बरोबर दिला. आता 343चं वर्गमूळ पण 10 नाहीये. 343चं घनमूळ देखील 10 नाहीये. मग 343 आणि 10चं कनेक्शन काय असू शकतं? डिजिटल सम करू. डिजिटल सम म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून बघू. कोणते अंक आहे 343 मध्ये? 3, 4, 3 हे अंक आहेत. या अंकांची बेरीज किती येते बघा बरं. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10. बरोबर की नाही? म्हणजे 343चा 10 बरोबरचं कनेक्शन, 10 बरोबरचा संबंध कसा आहे? तर या 343 मधील अंकांची बेरीज काय येते? 10. मग तोच संबंध कुठे असणार आहे? दुसऱ्या ग्रुपमध्ये. बघा कसा? 512. 512 मध्ये कोणते कोणते अंक आहेत? 5, 1 आणि 2. मग यांची काय करू आपण? बेरीज करू. 5 आणि 1 6, 6 आणि 2 8. मग 512चं सहसंबंध किंवा 512चं कनेक्शन कुणा बरोबर येणार? 8 बरोबर येणार. आलं लक्षात? बघा पुढची स्लाइड बघूया. आता आपण लॉजिक बघूया. बघा लॉजिक नंबर 1 काय आहे? पहिलं लॉजिक. आता बरेचशा कन्सेप्ट तुमच्या पहिल्या स्लाइड मध्येच पूर्ण झाल्या असतील असं मी कन्सिडर करते. बघा आता लॉजिक नंबर 1 काय आहे? डिफरन्स आहे, म्हणजे फरक. अशा संख्या मालिका दिलेल्या असतात की त्या संख्या मालिकेचं उत्तर आपल्याला फरक काढल्यानंतर विदिन अ मिनिट मिळून जातं. बघा आता काय आहे? 7, 14, 21, 28 आणि 35 आणि त्याच्या पुढील अंक आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. बघा फरक आहे ना, मग फरक काढून बघा काय येईल बरं फरक. फरक काय येईल बघा बरं. 7 आणि 14 मधला फरक आहे 7. 14 आणि 21 मधला फरक आहे 7. 21 आणि 28 मधला फरक देखील आहे 7. 28 आणि 35 मधला फरक देखील आहे 7. मग जर पहिल्या इतक्या संख्येचा फरक जर 7 येत असेल तर पुढच्या संख्येमध्ये देखील फरक कितीचा असणार? 7चा असणार. मग 35 मध्ये देखील आपल्याला किती मिळवावे लागतील? 7 मिळवावे लागतील. त्यावेळेस आपल्याला आपलं उत्तर मिळेल. 35 मध्ये जर 7 मिळवले तर 35 आणि 5 40, 40 आणि 2 42. मग प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार किंवा कोणता अंक येणार आपला? तर 42 42 ऑप्शन नंबर 2. आलं लक्षात? इथे आपण काय केलं? फक्त फरक पडताळून बघितला की जर फरक जर सारखा येत असेल सगळ्या संख्येमधला तर आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो? फरक घेतो. पुढचं बघा. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न देखील मला फरकावरच दिसतोय. बघा लॉजिक लावून बघायचं. एकदा की तुमच्या लक्षात आलं. बघा काय आहे पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. संख्या आहे 40, 36, 32, 28 आणि प्रश्न चिन्हाच्या जागचा अंक आपल्याला त्यांनी विचारला. बघा 40 आणि 36 मध्ये काय आहे? फरक काढून बघूया आपण. जर फरक जर सारखा आला तर आपण फरक लावू शकतो त्याला. जर प्रत्येक संख्येमधला फरक जर वेगळा येत असेल तर फरकाची कन्सेप्ट आपण या ठिकाणी वापरू शकत नाही. बघा 40 आणि 36 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. 36 आणि 32 मध्ये कितीचा फरक आहे? 4चाच फरक आहे.
पण संख्या कशा होत गेल्यात, कमी होत गेल्यात. बघा 40 मधून 4 वजा केल्यावर 36 येते. 36 मधून 4 वजा केल्यावर 32 येते. सेम 32 मधून 4 वजा केल्यावर 28 येते. 28 मधून देखील आपल्याला काय करावं लागेल, 4 वजा करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला आपलं उत्तर मिळेल. मग करा बरं 28 मधून 4 वजा, उत्तर काय येणार आपलं 24 किंवा 24. बघा कितवा ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 4 24 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार, 24 ही संख्या येणार. आलं लक्षात. बघा दुसरा झाला. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. आता प्रत्येक प्रश्नाचं लॉजिक वेगवेगळं असू शकतं विद्यार्थी मित्रांनो. बघा आपल्याला सगळे लॉजिक पडताळून बघण्याची गरज आहे. बघा काय आहे, 7 17 14 34 21 51 आणि प्रश्न. बघूयात आता 7 आणि 17 मध्ये कितीचा फरक दिसतोय आपल्याला, 10चा. 17 आणि 14 मध्ये इथे अधिक 10चा. 17 आणि 14 मध्ये वजा 3चा, म्हणजे 17 मधून 3 वजा केल्यावर 14 येतात. 14 आणि 34 मध्ये कितीचा, 14 मध्ये किती मिळवलं, 34 येणार आहे 20 मिळवल्यावर. बघा म्हणजे लॉजिक लागत नाही. इथं फरक येतोय अधिक 10, इथे येतोय वजा 3, इथे येतोय अधिक 20. आपण ही फरकाची कन्सेप्ट या ठिकाणी वापरू शकतो का, तर नाही. आता दुसरं लॉजिक बघूया आपण. प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते. प्रत्येकाचं लॉजिक देखील कसं येऊ शकतं, वेगवेगळं येऊ शकतं. बघूयात आपण. बघा पहिला आणि तिसरा अंक बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, काय दिसतोय, 7 आणि 14. तिसरा आणि 5वा अंक बघा बरं काय आलाय, 21. म्हणजे 7चा पाडा तयार झालाय. बघा तिथे 7 1 7, 7 2 14, 7 3 21. या ठिकाणचं बघा बरं आता 17 1 17, 17 2 34 आणि 17 3 51. मग 51 नंतर कोणता अंक येईल बघा बरं, 7 1 7, 7 2 14, 7 3 21 आणि प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल मग, 728. काय येईल याचं उत्तर मग 28. मग दिसतंय का तुम्हाला ऑप्शन मध्ये 28 कुठे, येस फर्स्ट ऑप्शन मध्ये 28 हे उत्तर आहे. मग प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल 28. आली लक्षात. पहिल्या आणि तिसऱ्या, 5व्या आणि 7व्या क्रमांकाच्या ठिकाणी 7च्या मल्टिपल नंबर्स आहे किंवा 7च्या पटीतील नंबर आहे किंवा 7च्या पाड्यातील नंबर आहे. 2 4 आणि 6 या क्रमांकावर या जागेवर 17च्या पटीतील किंवा 17च्या पाड्यातील अंक आपल्याला दिसत आहे. बघा 17 2 34, 17 3 51. आलं लक्षात. तर पुढचं बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4. बघा आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये लॉजिक बदललंय आपण. आता लॉजिक काय आहे बघा, वाचा बरं सर्व विद्यार्थ्यांनी. सर्व विद्यार्थी लिहून घेत आहे असं मी कन्सिडर करते आणि सर्वांना लिहिणं गरजेचं आहे. बघा लॉजिक नंबर 2 आहे आपलं मूळ संख्या. मूळ संख्येच्या क्रमावर देखील बरेचसे प्रश्न विचारलेले असतात. आपण त्याला काय म्हणतो, प्राईम नंबर. बघा आता पहिला प्रश्न बघा मूळ संख्येचा काय आहे, 43 47 53 59 61 67 आणि क्वेश्चन मार्क. बघा काय दिसतंय विद्यार्थी मित्रांनो, सरळ सरळ आपल्याला ह्या काय दिसतंय, क्रमवार मूळ संख्या दिसताय. 43 नंतर येणारी मूळ संख्या कोणती, 44 नाही, 45 देखील नाही, 46 नाही. 43 नंतर कोणती संख्या येते तर मूळ संख्या 47. आता 47 नंतर बघूया आपण येणारी मूळ संख्या कोणती. 47 नंतर 48 येतात. 48 ही समसंख्या आहे. 49 येतात पण 49 ही मूळ संख्या नाही.
त्यानंतर 50 येतात, 50 ही समसंख्या आहे. त्यानंतर 51 ला देखील 17 ने भाग जातो, बरोबर. त्यानंतर 52 देखील समसंख्या आहे. त्यानंतर 52 नंतर कोणती आली मग 53. म्हणजे ह्या कशा आहेत, क्रमवार येणाऱ्या विषम संख्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बघा 53 नंतर कोणती आली मग 59. 59 नंतर येणारी मूळ संख्या 61. 61 नंतर येणारी मूळ संख्या 67. आता 67 नंतर प्रश्नचिन्ह दिलंय, मग प्रश्नचिन्हाच्या जागी ऑब्विसली 67 नंतर येणारी मूळ संख्या असेल. बघा 67 नंतर कोणती मूळ संख्या येईल, 68 आहे का, नाही. 69 आहे का, नाही. 70 आहे का, नाही. 70 नंतर कोणती येते मग 71. 71 ही काय आहे, 67 नंतरची येणारी पहिली क्रमवार संख्या. मग किती ऑप्शन येईल आपला, ऑप्शन नंबर 4 71. आलं लक्षात. काही नव्हतं या प्रश्नामध्ये. या प्रश्नामध्ये फक्त 43 नंतर 71, 43 पासून 71 पर्यंत दिलेल्या मूळ संख्या होत्या. त्यानुसार आपण काय केलं, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधला. पुढचं बघूया आता 5-22. बघा काय आहे, 5, 22, 41, 64, 93, 124 आणि प्रश्नचिन्ह. बघा काय येईल बरं या प्रश्नामध्ये. बघा 5 आणि 22 मध्ये आपण काय करून बघू, फरक घेऊन बघू काय फरक येऊ शकतो. बघा 5 आणि 22, 22 मधून 5 गेले किती राहतात, 17. 22 आणि 41 मधला फरक काढूया. 41 मधून 22 गेल्यानंतर किती राहतील, 41 नंतर 41 मधून 22 गेल्यानंतर किती राहतात बघा 19. 22 आणि 19 किती येतात, 41 येतात. 41 आणि 64 मध्ये कितीचा फरक दिसतोय बघा, 4तून 1 गेला 3, 6तून 4 गेले 2, 23. 64 आणि 93 मध्ये बघा बरं, 13 मधून 3तून 4 जात नाही, हातचा घेतला 1, 13 मधून 4 गेले उरले 9, 9 मधून 7 गेले उरले 2, 29 चा फरक आला. 93 आणि 124 मध्ये बघा बरं, 4तून 3 गेले 1, 12तून 9 गेले 3. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक शोधायचा. बघा दिलेल्या प्रश्नामध्ये तर आपल्याला काही लवकर लिंक लागत नाहीये, पण दिलेल्या प्रश्नांच्या अंकांमधील ज्यावेळेस आपण फरक काढला विद्यार्थी मित्रांनो, तो फरक बघा काय आला, 17, 19, 23, 29 आणि 31. म्हणजे आलेला फरक जो आहे, या सर्व फरकाच्या संख्या ज्या आहेत आपल्याला त्या कोणत्या संख्या दिसतायत, मूळ संख्या दिसतायत किंवा प्राईम नंबर दिसतायत. बघा 17 नंतर एक क्रमाने येणारी मूळ संख्या 19. 19 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या आहे 23. 23 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या आहे 29. 29 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या आहे 31. 31 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या कोणती असेल मग, 32 नाही, 33 नाही, 34 नाही, 35 देखील नाही, 36 नाही. 31 नंतर कोणती येते तर 37. बघा मग 5 मध्ये 17 मिळवल्यावर आपलं उत्तर 22 आलंय. 22 मध्ये 19 मिळवल्यावर उत्तर 4 आलंय. 41 आलंय. 41 मध्ये 23 मिळवल्यानंतर उत्तर आपलं 64 येतंय. 64 मध्ये 29 मिळाल्यानंतर उत्तर 93 येतंय. 93 प्लस 31 केल्यावर 124 येत आहे. मग 124 मध्ये आपल्याला काय मिळवावं लागेल, 37 मिळवावे लागतील. मग आपल्याला आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागचा अंक मिळणार आहे. मग 124 मध्ये 37 मिळवा बरं. 7 आणि 4 11, एकाशी एक हातचा आला 1. बघा 3 आणि 2 5, 5 आणि हा 1 6, एकाशी
1. काय उत्तर मिळालं आपल्याला? 161. मग 124 नंतर कोणती संख्या येणार? तर 161, ऑप्शन नंबर 1. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? आपण काय केलंय? फक्त दिलेल्या संख्या जशाच तशा लिहून घेतल्या. दिलेल्या संख्येचा आपण काय काढलं? दिलेल्या संख्या आपण ऑब्झर्व केल्या. पण आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये, दिलेल्या प्रश्नातील संख्येमध्ये काहीही पॅटर्न दिसला नाही. मग आपण काय केलं? त्या संख्येचा काय काढला? आपण फरक काढला. फरक काढल्यानंतर आपल्या लक्षात आलं की फरक कसा आहे? फरक कसा आहे? प्राईम नंबर्स आहेत. फरक कसा आहे? मूळ संख्या आहेत. बघा मग कोणत्या मूळ संख्या? 17, 19, 23, 29, 31, 31 नंतर येणारी मूळ संख्या 37. मग 124 मध्ये आपण काय केलं? 37 मिळवले. मग आपलं उत्तर काय येणार? 161. आलं लक्षात? तर बघा प्रश्न 6 बघूया आपण. बघा आता प्रश्न 6 लॉजिक चेंज केलंय मी. आता काय लॉजिक आहे? लॉजिक थोडस वेगळं आहे. बघा पहिलं लॉजिक दिलंय मी, डॉट 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 गुणिले वाय, म्हणजे गुणाकारामध्ये लॉजिक असणार आहे. दिलेल्या संख्येला कोणत्या तरी एका संख्येने गुणलेलं असणार. दुसरं लॉजिक आहे त्यामधलं, दिलेल्या संख्येला कोणत्या तरी एका संख्येने गुणून त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? संख्या ऍड करायच्या. मी सपोज 1 ऍड केली. तिसरं लॉजिक असू शकतं, दिलेल्या संख्येला एका कोणत्या तरी संख्येने गुणून त्याच्यामधून एक वजा केलेला, किंवा फक्त गुणाकार, बेरीज 1 आणि 2 अशा पट्टीमध्ये संख्या वाढत देखील जाऊ शकतात. आता प्रश्नावरून तुमच्या लक्षात येईल. बघा प्रश्न आहे इथं 5, 10, 20, 40 आणि क्वेश्चन. बघा 5ला काय केलं विद्यार्थी मित्रांनो? 5ला 2 ने गुणलं त्यावेळेस उत्तर माझं काय आलं? 10. बरोबर. 10ला देखील मी 2 ने गुणलं त्यावेळेस उत्तर काय आलं? 20. 10 दुने 20. 20ला देखील काय केलं? 2 ने गुणलं त्यावेळेस उत्तर आलं 40. मग पहिल्या संख्येला 2 ने गुणलं, दुसऱ्या संख्येला देखील 2 ने गुणलं, तिसऱ्या संख्येला देखील 2 ने गुणलं, चौथ्या संख्येला देखील काय करावं लागेल? 2 ने गुणावं लागेल. मग आपलं प्रश्नचिन्हाच्या जागचा अंक येईल. मग 40ला जर 2 ने गुणलं तर उत्तर किती येईल? मग 80. 40 दुने 80. आलं लक्षात सर्वांच्या? मग 80 ऑप्शन आपल्याला किती दिसतंय? बघा 4th नंबर ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे. बघा आता प्रश्न 6 झाला. प्रश्न 7 बघूया आपण. प्रश्न 7मध्ये बघा बरं काय आहे? लॉजिक लावण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला अर्धा मिनिट देते. लॉजिक लावण्याचा प्रयत्न करा. 3, 7, 15, 31, 63. माझा प्रश्न लिहून होईपर्यंत लॉजिक लावण्याचा प्रयत्न करा. बघा 3, 7, 15, 31, 63 आणि क्वेश्चन मार्क. बघा 3 नंतर 7 कसे येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो? जर आपण विचार केला तर बघा 3 गुणिले 2 अधिक 1. ठीक आहे. 3 दुनी 6. बरोबर. 6 मध्ये 1 मिळवल्यावर किती आलं? 7 आलं. बरोबर. 7 हा अंक या ठिकाणी आपल्याला दिसतोय. 3ला 2 ने गुणलं, 7ला देखील 2 ने गुणू आपण. 7 दुनी 14. 14 मध्ये 1 मिळवा. किती येणार? 15. आहे का या ठिकाणी 15? हो. आता गुणतोय आपण 2 ने आणि त्याच्यामध्ये मिळवतोय आपण 1, त्यावेळेस आपल्याला काय होतंय? पुढचा अंक मिळतोय. बघा काय करतोय आपण? गुणतोय 2 ने. 31ला 2 ने गुणा बरं. बे 1 बे, बेत्रिक 6, 62. 62 मध्ये 1 मिळवा. किती येणार? 63. बरोबर. मग 63चं देखील आपल्याला तेच करावं लागेल. गुणावं लागेल 2 ने आणि त्याच्यामध्ये मिळवावं लागेल 1. मग 63ला जर 2 ने गुणलं, 3 दुने 6,
6 दुने 12, 126 मध्ये 1 मिळवावं लागेल, त्यावेळेस आपलं उत्तर येईल 127. दिसतंय का 127 ऑप्शन? बघा ऑप्शन नंबर 3. आलं लक्षात? लॉजिक लक्षात आलं का सर्व विद्यार्थ्यांच्या? परत एकदा सांगू का मी हे लॉजिक तुम्हाला? ठीक आहे, बघा परत एकदा लॉजिक बघा. खूप सोपं आहे. गुणाकार गुणलेला आहे संख्येला आणि त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे दुसरी संख्या. बघा 3 ला काय केलं? 2 ने गुणलं. 2 ने गुणल्यानंतर उत्तर येते 6 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला 6 आणि 1 आला 7. 7 ला देखील काय केलं? 2 ने गुणलं. 7 दुने 14. त्याच्यामध्ये 1 मिळवला. उत्तर आलं 15. 15 ला देखील 2 ने गुणलं. 2 मध्ये किती मिळवलं? 1 मिळवला. 15 दुने 30 अधिक 1 31. आता 31 ला देखील काय करावं लागेल? 2 ने गुणावं लागेल आणि त्याच्यात मिळवावं लागेल 1. 31 दुने 62 अधिक 1 63. 63 ला देखील काय करूयात? आपण 2 ने गुणूयात आणि त्याच्यामध्ये 1 मिळवूया. 63 दुने बघा 3 दुने 6, 6 दुने 12, 126 मध्ये 1 मिळवल्यानंतर आपलं उत्तर येते 127. आलं लक्षात? आलं सगळ्यांच्या लक्षात? ओके, पुढचं बघूया आपण. प्रश्न क्रमांक 8. बघा बरं, वाचा बरं सर्वांनी प्रश्न क्रमांक 8 काय आहे? प्रश्न क्रमांक 8 बघा बरं सगळ्यांनी. काय लॉजिक लागतंय त्या ठिकाणी? लॉजिक काय लागते ओळखण्याचा प्रयत्न करा. जर आपण आपली बुद्धी चालवली विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला गणित सोडवायला इंटरेस्ट येणार आहे किंवा पुढच्या कन्सेप्ट सोडवायला आपल्याला मदत होणार आहे. जर सगळ्या लॉजिक मी तुम्हाला सांगत बसले तर ते तुमच्या डोक्यावरून जाईल. त्यामुळे ज्यावेळेस तुमच्या स्क्रीनवर उदाहरण येतंय, ज्यावेळेस तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला उदाहरण दिसतंय, विदिन अ मिनिट तुम्हाला काही लॉजिक लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा बरं, कोणतं लॉजिक लागू शकतं या ठिकाणी? लॉजिक कोणतं लागू शकतं या ठिकाणी? बघा 5 आणि 10 मध्ये काय संबंध आहे? 5 ला मी काय करते? 2 ने गुणते. बघा 5 दुने 10. आलं की नाही? 10 नंतर 30 आहे. 10 ला समजा मी 3 ने गुणलं तर किती येते? 30 येते. बरोबर. 30 नंतर 120 आहे. मग 30 ला जर 4 ने गुणलं तर 120 येते. बघा या ठिकाणी गुणलं 2 ने, या ठिकाणी गुणलं 3 ने, या ठिकाणी गुणलंय 4 ने, या ठिकाणी ऑब्विसली गुणावं लागेल त्याच्या पुढच्या संख्येने म्हणजे 5 ने. मग 120 ला जर 5 ने गुणलं तर काय येईल बरं? 12 पंचे 60 आणि हा 0 जसंच तसा मग तुमचं उत्तर किती आलं? 600. बघा किती सिंपल गणित होतं हे. काय येईल आपलं उत्तर? ऑप्शन नंबर 3 600. काय केलंय आपण? फक्त 5 ला 2 ने गुणलं त्यावेळेस 10 आले. 10 ला 3 ने गुणलं 30 आले. 30 ला 4 ने गुणलं 120 आले. 120 ला 5 ने गुणलं, 5 ने गुणल्यामुळे आले आपले 600. बघा इथं संख्या वाढत गेले की नाही? 2 ने गुणलं, 3 ने गुणलं, 4 ने गुणलं, ऑब्विसली 5 ने गुणावं लागेल. बरोबर. आलं सर्वांच्या लक्षात? बघून घ्या सर्वांना एकदा जर बघायचं असेल तर. बघा आता प्रश्न क्रमांक 9 कडे जाऊया आपण. खूप सारे प्रश्न मी तुमच्यासाठी घेतलेले आहेत आणि मी पीडीएफ देखील शेअर करत असतात सर तुम्हाला. त्या पीडीएफ मध्ये देखील अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिलेले असतात. ते प्रश्न तुम्हाला काय करायचे असतात? सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा असतो. बघा आता कोणतं गणित दिसतंय तुम्हाला? 3 5 9 17 33 क्वेश्चन मार्क. बघा आता काय दिसतंय? बघा संख्या कशा गेल्यात? वाढत गेल्या. संख्या कशा गेल्यात? वाढत गेल्यात. आता बघा बरं काय लॉजिक लागतंय. मी जर 3 ला जर 2 ने गुणलं विद्यार्थी मित्रांनो तर उत्तर येते 6. पण इथे 1 आहे. मग 6 मधून 1 वजा करून बघितलं आले 5. आले की नाही 5? बरोबर. आता
सेम लॉजिक आपण दुसऱ्या संख्येला लावण्याचा प्रयत्न करूया. बघा 5 ला 2 नी गुणते मी, 5 ला 2 नी गुणल्यावर उत्तर येते 10. जसा इथून मी 1 वजा केला तसा इथून देखील मी 1 वजा करते. 10 मधून 1 गेला 9. आलं की नाही? हीच संख्या या ठिकाणी आली की नाही? येस. बघा आता 9 ला देखील मी काय करते, 2 नी गुणते. 9 ला 2 नी गुणल्यानंतर उत्तर किती येते? 18. 18 मधून जसा इथून 1 वजा केला तसा 18 मधून 1 वजा करते, किती येणार? 17. आहे का 17? येस 17 आहे. आता 17 ला सुद्धा तेच लॉजिक लावते. 17 ला कितीने गुणते? 2 नी गुणते. 17 दुने किती येणार? 34. जसं या पहिल्या 3 संख्येमध्ये मी वजा 1 केला त्याचप्रमाणे इथे देखील वजा 1 करते. मग 34 वजा 1 किती येणार? 33. 33. बघा आता 33 आला का नाही इथं? हो. मग प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अंकाला सुद्धा हेच लॉजिक लागणार आहे. मग बघा 33 ला देखील आपण काय करू? 2 नी गुणूया. 33 ला 2 नी गुणल्यानंतर 3 दुने 6, 3 दुने 6, 66 आले. 66 मधून 1 वजा करूया, किती येते? 65. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आपलं? 65. 65. कितवा ऑप्शन आहे बघा बरं? पहिलं ऑप्शन आहे की नाही? सोपं. बघा काय केलं पुन्हा एकदा सांगू का? पुन्हा एकदा सांगू का काय केलं? बघा पहिल्या संख्येला 2 नी गुणलं त्याच्यातून 1 वजा केला. दुसऱ्या संख्येला देखील 2 नी गुणलं त्यातून 1 वजा केला. तिसऱ्या संख्येला देखील 2 नी गुणला त्यामधून 1 वजा केला. 17 आलं. 17 ला देखील 2 नी गुणून त्यातून 1 वजा केला. 33 आलं. 33 ला देखील 2 नी गुणलं. 66 आले. 66 मधून 1 वजा केला. 65 आले. मग तुमचं उत्तर काय येणार? 65. आले लक्षात? पुढचं बघूयात आपण आता प्रश्न क्रमांक 10. आता लॉजिक बदललंय बरं का? पाहता बरं काय दिसतंय लॉजिक तुम्हाला? लॉजिकचं नाव बघा बरं काय दिसतंय सगळ्या विद्यार्थ्यांनी? लॉजिक नंबर 4 स्क्वेअर. काय दिसतंय? स्क्वेअर. ते 9 आहे ना, बाय मिस्टेक आले का विद्यार्थी मित्रांनो? काय दिसतंय तिथे? स्क्वेअर म्हणजेच काय? वर्ग. वर्गाचे देखील या ठिकाणी काय असतात? लॉजिक दिलेले असतात. बघा आता काय लॉजिक आहे? वर्गाचं लॉजिक लावायचं आपल्याला. इथे पहिली संख्या आहे 25, दुसरी आहे 36, तिसरी आहे 49, चौथी आहे 64 आणि इथे आहे क्वेश्चन मार्क. बघा सर्वांची कमीत कमी 30 पर्यंत तरी वर्ग पाठ पाहिजे. बरोबर? 30 पर्यंत वर्ग, 20 पर्यंत घन, वर्गमूळ आणि घनमूळ देखील तुमचे पाठ पाहिजे. त्याच वेळेस हे प्रश्न तुम्हाला लवकर लवकर सुटणार आहेत. बघा 25 कसला वर्ग वाटतोय? कसला वर्ग आहे 25? 5चा वर्ग आहे 25. 36 काय आहे रे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? 36 आहे 6चा वर्ग. 49 काय आहे? 49 आहे 7चा वर्ग. 64 काय आहे? 64 आहे 8चा वर्ग. 5चा वर्ग घेतला, 5 नंतर 6चा वर्ग घेतला त्यांनी, 6 नंतर 7चा वर्ग घेतला, 7 नंतर 8चा वर्ग घेतला, 8 नंतर कितीचा वर्ग घेतील ते? 9चा वर्ग घेणार. कितीचा वर्ग घेणार? 9चा. मग 9चा वर्ग किती येतो? 9 गुणिले 9 81. आलं का? बघा बरं किती सोपं उदाहरण होतं हे. आणि ह्याच प्रकारची उदाहरणे जर तुम्ही प्रश्नपत्रिका चाळल्या तर तुम्हाला 100% सापडतील. बघा उत्तर काय आलं मग आपलं? 81. दॅट इज 81. कितवं ऑप्शन आहे ते? ऑप्शन नंबर 2. आलं लक्षात? फक्त इथे काय होतं? स्क्वेअरची कन्सेप्ट. तर पुढचं बघूयात आपण. पुढचं बघा बरं काय आहे? 26, 37, 49, 65 आणि क्वेश्चन मार्क. बघा थोडासा विचार करा बरं काय येऊ शकतं? काय येऊ शकतं? थोडासा विचार करा बरं. कोणत्या संख्या आहेत? 26, 37, 49,
65. कशाच्या जवळच्या संख्या वाटतात या तुम्हाला? वर्गाच्या जवळच्या वाटतात की नाही? बघा 26 कशाच्या जवळचा आहे? 25च्या. 25 5चा वर्ग आहे. 37 कशाच्या जवळचा आहे? 36च्या. 36 कशाचा वर्ग आहे? 6चा. 49 कशाच्या जवळचा आहे? 49 आहे, ते 50 असेल हा. 1 मिनिट विद्यार्थी मित्रांनो, इथे 50 आहे, बाय मिस्टेकली माझ्याकडनं 49 त्या ठिकाणी लिहिण्यात आले. इथे किती आहे? 50. बघा 50 कशाच्या जवळचा दिसतोय तुम्हाला? 50 कशाच्या जवळचा दिसतोय? 49च्या. 49 म्हणजे 7चा वर्ग, बरोबर. त्यानंतर 65 कशाच्या जवळचा दिसतोय? 64च्या. 64 कितीचा वर्ग आहे? 8चा. बघूयात मग आपण काय लॉजिक लागतंय. 26 कशी येत आहे? 5चा वर्ग म्हणजे 25. 25 अधिक 1 26. ओके. 37 बघा बरं, 6चा वर्ग 36 अधिक 1 37. आले की नाही? हो. 50 म्हणजे काय येतंय? 7चा वर्ग 49. 49 मध्ये 1 मिळवतोय, येतोय 50. 7 नंतर 8चा वर्ग घ्या, 8 8 64. 64 मध्ये 1 मिळवतोय, त्यावेळेस येत आहे 65. मग 5चा वर्ग घेतला, 6चा घेतला, 7चा घेतला, 8चा घेतला, या ठिकाणी घ्यावा लागेल 9चा वर्ग, येतोय 81. 81 मध्ये देखील 1 मिळवावं लागेल, मग उत्तर येतंय आपलं 82. आहे का बघा बरं ऑप्शन? 82 ऑप्शन आहे का? हो. तर मग काय आलं आपलं आन्सर? 82. बघा बरं सर्वांनी एकदा. बघा बरं सर्वांनी एकदा, लागतंय का लॉजिक? वर्गसंख्येमध्ये काय काय केलंय? फक्त आपण एक एक ऍड करत गेलो, त्यानुसार आपलं उत्तर आलंय 82. पुढचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 12वा. क्वेश्चन नंबर 12 बघा बरं. काय आहे प्रश्न? वाचा बरं. 24 24 35 48 63 आणि इथे आहे क्वेश्चन मार्क. बघा 24 कशी येत आहे? 24 कशाच्या जवळची संख्या दिसते विद्यार्थी मित्रांनो? 25च्या जवळची, बरोबर. 25 5चा वर्ग आहे. 35 कशाच्या जवळची दिसतीये? 36च्या जवळची. 36 कशाचा वर्ग आहे? 6चा. 48 कितीच्या जवळची दिसतीये? 48 कितीच्या जवळची दिसतीये? 49च्या. 63 कितीच्या जवळची दिसतीये? 64च्या. कोणतं लॉजिक लागू शकतं? वर्गाचंच लॉजिक लागू शकतं, बरोबर की नाही? बघा 24 कशी येऊ शकतात? 24 5चा वर्ग बरोबर 25 वजा 1 येतात 24. त्यानंतर 6चा वर्ग बरोबर 36 वजा 1 येतात 35, बरोबर की नाही? त्यानंतर 5चा झाला, 6चा झाला, इथे आपण 7चा घेऊया. 7चा वर्ग बरोबर 49 वजा 1 येतोय 48. 63चं बघा, 63चं कसं आहे? 8चा वर्ग बरोबर 64 वजा 1 येतोय 63. बघा या ठिकाणी 5चा वर्ग घेतला, 6चा वर्ग घेतला, 7चा घेतला, 8चा घेतला. आता 9चा घेऊया प्रश्नचिन्हाच्या जागेच्या अंकासाठी. 9चा वर्ग किती येतोय?
99 81 ज्या प्रकारे पहिल्या संख्येमधून आपण काय केलं, 1 वजा केले, त्या प्रकारे 81 मधून देखील आपण 1 वजा करूया. 81 वजा 1 किती आन्सर येते आपलं? आन्सर 80. दॅट इज ऑप्शन नंबर 2. आलं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे, बघा फक्त 5 वर्ग केले, वर्ग संख्येमधून 1 1 वजा केला, त्यानुसार आपली सेरीज आली, आपला संख्येचा क्रम येण्यास आपल्याला मदत झाली. आता बघा 15 नंबरचं वाचा बरं, काय आहे 15 नंबरचं? बघा 13 नंबरचं काय आहे? 30 42 56 72 आणि क्वेश्चन मार्क. बघा काय येईल याचं आता? 30 42 56 72 क्वेश्चन नंबर 12 बघितला ना आपण. हा क्वेश्चन नंबर 13 बघूया आपण आता. क्वेश्चन नंबर 13 बघा कोणत्या संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो? 30 42 56 72 आणि क्वेश्चन मार्क. काही लॉजिक असू शकतं बघा बरं. वर्ग संख्येच्या जवळच्या संख्या दिसताय थोड्याशा. 30च्या आधीची वर्गसंख्या कोणती बरं? 25. 25 म्हणजे काय? 5चा वर्ग बरोबर 25 अधिक 5 किती येत आहे? 30 बरोबर. किती करूयात आपण? 6चा वर्ग येतोय 36. 36 मध्ये जर आपण 6 मिळवले, ज्या संख्येचा वर्ग घेतलाय तीच संख्या जर मिळवली तर किती येणार? 42. तसंच 5 6 आता 7च करूया. 7चा वर्ग बघा बरं किती येतोय? 49. तर ज्या संख्येचा वर्ग घेतलाय तीच संख्या ऍड करूया. 49 अधिक 7 किती येतील? 56. त्यानंतर 72चं बघा, 8चा वर्ग घ्या, 8 8 64 आणि तीच संख्या मिळवूया परत. 64 अधिक 8 किती येईल? 72 बरोबर. म्हणजे ज्या संख्येचा वर्ग घेतोय आपण त्या वर्गामध्ये ज्या संख्येचा वर्ग घेतला तीच संख्या आपण काय केलेली आहे? मिळवली आहे. मग 5 पासून सुरुवात केली बघा. 5 6 7 8 8 नंतर येणार 9. 9चा वर्ग येतो आपला 81. 81 मध्ये किती मिळवणार? मग कोणत्या संख्येचा वर्ग घेतला होता आपण? 9चा. मग 81 मध्ये किती मिळवले आपण? 9 मिळवले. 81 मध्ये 9 मिळवल्यानंतर आपलं उत्तर काय येतंय मग? 90. आलं की नाही लक्षात? किती सोपं होतं बघा बरं. हे असेच एक्झाम्पल आपल्याला काय असतात? दिलेले असतात. आणि लॉजिक देखील बघा, जर आपण थोडस जर बारकाईने त्या लॉजिक कडे बघितलं, बारकाईने जर त्या उदाहरणांकडे आपण जर बघितलं तर आपल्याला लॉजिक लगेच लक्षात येण्यास मदत होते. बघा आता प्रश्न नंबर 13वा झाला. 14वा बघूया काय आहे. क्वेश्चन नंबर 14 बघा. 20 30 42 56 आणि क्वेश्चन मार्क. बघा 20 कसं येऊ शकतो रे विद्यार्थी मित्रांनो? आपली वर्गाचीच लॉजिक चालू आहे, वर्गाचीच कन्सेप्ट चालू आहे. 20 कसा येऊ शकतो? बघा 5चा वर्ग येतोय 25. आता 25 मधून ज्या संख्येचा वर्ग घेतलाय तीच संख्या वजा केली. आला की नाही 20? सेम कन्सेप्ट वापरूया दुसऱ्यासाठी आपण. 6चा वर्ग घेऊया 5 नंतर. 6चा वर्ग येतो 6 7 36
36 मधून ज्या संख्येचा वर्ग घेतला तीच संख्या वजा करूया. 36 मधून 6 गेल्यास किती उरतात? 30. आले की नाही 30? जे ही लॉजिक लागते. त्यानंतर 5चा घेतला, 6चा घेतला, 7चा घेऊया. 7चा वर्ग येतोय 49. 49 मधून ज्या संख्येचा वर्ग घेतलाय तीच संख्या वजा करूया. किती येतात बघा? 9 मधून 7 गेले 2. 42 बरोबर येत आहे. त्यानंतर 8चा घेऊया. 8चा वर्ग येतो 64. 64 मधून काय करूया? 8 वजा करूया. 64 मधून 8 वजा केल्यास येते उत्तर 56. मग 5चा घेतला, 6चा घेतला, 7चाही घेतला, 8चाही घेतला. 8 नंतर येतो कोण? क्रमवार संख्येमध्ये येतो 9. 9चा वर्ग घ्या. 9 9 81. 81 मधून 81 मधून किती वजा करूयात आपण? हे उदाहरण होतं आपलं 16 नंबरचं, बरोबर. मी ती स्लाइड कोण बंद झाली माझ्याकडून ना. 14 नंबरचं उदाहरण होतं, बरोबर. काय लॉजिक लावलं होतं आपण 14 नंबरच्या उदाहरणामध्ये? सांगा बरं. आताच मी 1 मिनिटापूर्वी सांगितलं. काय लॉजिक लावलं होतं आपण? 20, 30, 42, 56 आणि क्वेश्चन मार्क. काय लावलं होतं आपण लॉजिक? 5चा वर्ग घेतला, तो आला 25. 25 मधून 5 वजा केले, आले 20. बरोबर, पहिली संख्या. त्यानंतर 6चा वर्ग घेतला 36. 36 मधून 6 वजा केले, आले 30. त्यानंतर 7चा वर्ग घेतला. 7चा वर्ग 49. 49 मधून 7 वजा केले, येतात 42. बरोबर. त्यानंतर 8चा वर्ग 64. 64 मधून 8 वजा केले, आले 56. त्यानंतर 9चा वर्ग 81. 81 मधून 9 वजा केल्यानंतर येतात किती? 72. त्याचा पहिलं ऑप्शन आहे आपलं 72, 72. आलं लक्षात? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, असे आपण 4 ते 5 लॉजिक बघितलेले आहेत. घन आणि घातांक असे देखील 2 लॉजिक आहेत. घनमध्ये आपण काय करतो? फक्त घनमध्ये आपण काय करत असतो? संख्येच्या घनाच्या स्वरूपातले अंक शोधत असतो. घनाच्या स्वरूपातलं लॉजिक लावत असतो. बघा, तुम्हाला बघायला मिळेल इथे काय आहे? लॉजिक नंबर 5 आहे हे. आणि पहिल्याच उदाहरणामध्ये तुम्हाला समजून जाईल की काय आपण प्रत्येक संख्येचा काय केलेला आहे? घन घेतलेला आहे. याच प्रकारे आपल्याला घातांकाचं देखील लॉजिक बघायचं आहे. उरलेले हे जे 2 आहेत घन आणि घातांकाचे लॉजिक, ते आपण उद्याच्या तासाला पूर्ण करूयात. तोपर्यंत ही जी पीडीएफ आहे 25 प्रश्नांची पीडीएफ आहे, तर तुमच्या नंबरवर शेअर करतील. जेवढे लॉजिक आपण बघितले 4 ते 5 लॉजिक, त्या लॉजिकचा तुम्ही काय करायचं आहे? व्यवस्थितपणे सराव करायचा आहे आणि उद्याच्या तासासाठी सर्वांनी व्यवस्थितपणे पुन्हा हजर राहायचं आहे. अशा प्रकारे आपण आपल्या सेशनला या ठिकाणी थांबवूया. धन्यवाद.